नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भावांनो, छत्रपती संभाजीनगर येथे आज भव्य आणि दिव्य मैदान पार पडत आहे. या मैदानात आपल्याला आज बकासूर पळताना दिसणार का? तर या मैदानात पहिला क्रमांक 2,21,000 आहे. बाकी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर तसंच मित्रांनो, अपडेट द्यायची म्हणजे आज आपला बकासूर हा आपल्याला पळताना दिसणार नाही आहे आणि मथुर देखील आपल्याला आज पळताना दिसणार नाही मित्रांनो. बकासूरच्या धावणीतले वादळ महाराज साम्राज्य देखील आपल्याला आज छत्रपती संभाजीनगरला पळताना दिसणार नाही आणि तसंच गोटकरांचा रॉकेट देखील मला वाटते की पळताना दिसणार नाही. काही सांगता येत नाही, चिठ्ठ्या काय निघाला नाही, परंतु पैऱ्याकरच्या याच्यावरती. तर भावांनो, राहिलेला म्हणजे मेन मुद्दा बकासूर मथुर हा कधी पळताना दिसेल. तर भावांनो, येत्या 17 जानेवारीला चांगले मोठे रकमेचे मैदान आहेत. तर तसंच 20 जानेवारीला देखील तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकताय चांगल्याच असं बक्षिसाचे स्वरूप देखील येतं भावांनो. भैयासाहेब केसरी, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा बक्षीस आहे 1,01,000 आणि बाकी काही तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो. तर असे दोन म्हणजे 17 किंवा 20 तारखेला मित्रांनो आपला बकासूर हा पळताना दिसू शकतोय. सध्या तर बकासूरचं म्हणजे डाऊनफॉल चालला आहे आणि नक्कीच हा कमबॅक करेलच. आणि येत्या 23 तारखेला राडा होणार भावांनो, कारण की भाऊ एका जोट्यात पळताना दिसणार आपल्याला. आणि बकासूर आणि सर्जा रॉकेट आणि आपला बकासूर आपल्याला एका जोट्यात पळताना दिसणार. नक्कीच हा जोड गुलालाशी पात्र राहावं हीच आमची विनंती. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण तुमच्यासाठी नवीन बैलगाड्या क्षेत्रातील अपडेट देतच राहतो, आणतच राहतो मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.